महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृति समिति के आह्वान पर बुल्ढाना जिले के शेगांव बस स्थानक के सबने कर्मचारियों ने अपनी लंबित मांगों को लेकर प्रदर्शन किया। आंदोलन के तहत कर्मचारियों ने घंटानाद कर सरकार के खिलाफ नाराजगी जताई। कर्मचारियों की प्रमुख मांगे हैं कि उन्हें राज्य सरकार कर्मचारियों के समान वेतन 58% महंगाई भत्ता और वेतन वृद्धि की बकाया राशि दी जाए। इसके अलावा वर्ष 2016 से वार्षिक वेतन वृद्धि दर फिर से 3% करने, 218 से लंबित महंगाई भत्ते का भुगतान करने और एसटी महामंडल के लिए स्वतंत्र बजट की व्यवस्था की मांग भी उठाई गई। कर्मचारियों ने ठेका भर्ती और निजीकरण का विरोध करते हुए स्वामित्व वाली ई बसें खरीदने की मांग की। समिति ने चेतावनी दी है कि 29 जून से राज्य भर में बेमियादी धरना आंदोलन शुरू किया जाएगा। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपली लाल परी ही सर्वसामान्य जनतेची एक जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाते, परंतु या जीवनवाहिनीच्या लोकसेवकाला नेहमी विभक्त भावना दिल्या जाते। त्यामध्ये त्यांच्या ज्या समस्या आहे त्याचे नेहमी निराकरण केले जाते। यामध्ये आज शेगाव आगारामध्ये संयुक्त कृती समिती मार्फत आज घंटानाद आंदोलन करण्यात आले। त्या घंटानाद आंदोलनाद्वारे आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी सरकारला आम्ही घंटानाद आंदोलनाद्वारे एक भूमिका स्पष्ट करू इच्छितो। या घंटानाद आंदोलनाद्वारे आमचा जो प्रलंबित महागाई भत्ता आहे, घरभाडे भत्ता आहे, तसेच राज्य सरकारप्रमाणे आम्हाला वेतन देण्यात यावे या असंख्य मागणी करता आम्ही आज घंटानाद आंदोलन येथे केलेले आहे। तरी प्रशासनाने व सरकारने याची दखल घ्यावी। जर याची दखल घेतली नाही तर भविष्यात हे आंदोलन तीव्र करण्यात येईल। एसटी कर्मचारी यांना आपल्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या आर्थिक मागण्या पूर्ण कराव्यात अशा स्वरूपाची भूमिका संयुक्त कृती समितीच्या वतीने मांडण्यात आलेली आहे। तरी राज्य शासनाने व प्रशासनाने सदर बाबतीची दखल घ्यावी व प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या, जेणेकरून प्रवासी जनतेची गैरसोय होणार नाही व रापक कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा त्रास होणार नाही। तरी त्याकरिता राज्य शासन व प्रशासन यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी व रापक कर्मचारी यांच्या आर्थिक प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, जेणेकरून पुढील जो 22 तारखेचा टप्पा आहे आंदोलनाचा व 29 तारखेचा आहे ते येण्याची वाट पाहू नये व आमच्या आर्थिक मागण्या पूर्ण कराव्या। या माध्यमातून आम्ही ही घंटानाद आंदोलनाची भूमिका मांडून शासनापर्यंत आमचा आवाज पोहोचवत आहोत। तरी आमच्या आर्थिक मागण्या पूर्ण कराव्या या हेतूने आज हे घंटानाद आंदोलन करण्यात आलेले आहे।